हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. कसे आहात? झाली का दिवाळी? ओके. आता आपली थर्ड युनिट टेस्ट पण आहे. 6 तारखेपासून आहे. मी आजच नोटीस सही झाली की ग्रुपवरती टाकते. ओके. ही जी टेस्ट आहे, ही टेस्ट आपली थर्ड युनिटवरती आहे, शॉर्ट टर्म फायनान्सिंगवरती. ओके. MCQज असणार आहेत आणि ते तुम्ही सगळ्यांनी सॉल्व करा. ओके. तर आपला एक लास्ट चॅप्टर आपल्या या युनिटचा राहिलेला आहे, युनिट 4th. द टायटल ऑफ युनिट 4th इज कॉर्पोरेट सिक्युरिटीज अँड सोर्सेस ऑफ लाँग टर्म फायनान्स. लास्ट युनिटला आपण काय डिस्कस केलं होतं? शॉर्ट टर्म फायनान्सिंग. आणि या युनिटला आपण काय डिस्कस करणार आहोत? लाँग टर्म फायनान्सिंग. ओके. इझी आहे खूप हा टॉपिक कम्पेअर टू अदर 3 टॉपिक्स. 3 टॉपिकपेक्षा हा टॉपिक सोपा आहे, कारण 11वीपासून आपल्याला ह्या सगळ्या सिक्युरिटीज आपल्या गेलेल्या आहेत. बरोबर. कोणकोणत्या सिक्युरिटीज आहेत आणि काय काय आहे ते आपण आता डिस्कस करणार आहोत. ओके. सो लेट अस स्टार्ट द युनिट नंबर 4, दॅट इज कॉर्पोरेट सिक्युरिटीज अँड सोर्सेस ऑफ लॉंग टर्म फायनान्स. So a company need funds for various types of requirements from time to time. And you know that finance is a lifeblood of any business. Some funds are required for short-term period, and some funds are required for long-term purposes. For short-term, that is for working capital or day-to-day activities, and for long-term means to purchase of fixed assets. Okay. So for all these purposes adequate finance is necessary. आणि मग काय आहे की हे टू गेट दिस टाईप ऑफ फायनान्स वी हॅव टू इश्यू सम ओनरशिप सिक्युरिटीज ॲज वेल ॲज क्रेडिटरशिप सिक्युरिटीज. सो वी कॅन रेज दीज फंड्स बाय डिफरंट वेज. वेगवेगळ्या मार्गाने आपण या फंडचं रेझिंग करू शकतो, उभारणी करू शकतो. आता काय आहे की जॉईंट स्टॉक कंपनी असेल. ए जॉईंट स्टॉक कंपनी इज ए लार्ज स्केल बिझनेस ऑर्गनायझेशन. बरोबर की नाही? जॉईंट स्टॉक कंपनी काय असते की मोठ्या प्रमाणावर असते. आणि मग इन ऑर्डर टू फायनान्स इट ॲक्टिव्हिटीज ए कंपनी नीड्स ए लार्ज अमाऊंट ऑफ कॅपिटल अँड विच इज नॉट कॉन्ट्रीब्युटेड बाय फ्यू इंडिव्हिज्युअल्स. खूप सारा फंड लागतो जॉईंट स्टॉक कंपनीला आणि थोड्या लोकांकडून फंड गोळा करून ही कंपनी चालू शकत नाही. मग त्यांना काय करावं लागतं? इट इज कॉन्ट्रीब्युटेड बाय पब्लिक ॲट लार्ज. पब्लिककडून त्यांना हा फंड गोळा करावा लागतो. आणि मग काय करते? ए जॉईंट स्टॉक कंपनी कॅन रेज द कॅपिटल बाय इश्युईंग शेअर्स अँड डिबेंचर्स टू द पब्लिक. आणि मग ही जॉईंट स्टॉक कंपनी काय करते? शेअर्स, म्हणजे शेअर्समध्ये पुन्हा काय आलं? इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स आले, आणि डिबेंचर्स पब्लिकमध्ये इश्यू करते समटाईम्स, किंवा ॲज वेल ॲज लोन्स फ्रॉम द बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. म्हणजे हे तर कॅपिटल गोळा करते. अपार्ट फ्रॉम दॅट लोन पण घेत असते बँकांकडून, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून. ओके. द अदर सोर्स ऑफ फायनान्सिंग इज, या व्यतिरिक्त पण आणखी एक फायनान्स मिळवण्याचा सोर्स आहे. इट इज द रिइन्व्हेस्टमेंट ऑफ द प्रॉफिट नोन ॲज रिटेन प्रॉफिट. तुम्हाला सांगितलं आहे मी की कंपन्या झालेला सगळा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करत नाही, डिव्हिडंड म्हणून डिस्ट्रीब्यूट करत नाही, तर काही पार्ट त्यातला काय करतात? बाजूला काढून ठेवतात. त्याला रिटेन्ड प्रॉफिट म्हणतात, रिझर्व म्हणतो. आणि हा आपण काय करत असतो की आपल्या अडीअडचणीच्या वेळेस, आपल्या म्हणजे कंपनीच्या अडीअडचणीच्या वेळेस आपण तो यूज करत असतो. बरोबर. देन ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स. काही वेळेस आपण डिपॉझिट पण ॲक्सेप्ट करत असतो. कुठून? फ्रॉम द पब्लिक इज अनदर मेथड ऑफ ऑब्टेनिंग फंड्स बाय द कंपनी. आता बघा, हे सिक्युरिटीज, कॉर्पोरेट सिक्युरिटीज कुठल्या टाईपच्या आहेत? कॅपिटल कसं गोळा केलं जातं? मी इथे पुस्तकातूनच काय केलेलं आहे, एक फोटो काढला आहे आणि हे केलेलं आहे, तुमच्यासमोर तो मांडते. ओके. कॅपिटल मे बी कलेक्टेड or capital may be divided into 2 parts, that is on the basis of ownership, and second part is on the basis of requirement of purpose. 2 प्रकार आहेत प्रामुख्याने, ओनरशिप बेसिस प्रमाणे आणि रिक्वायरमेंट प्रमाणे. ओके. आता ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप काय आहे? ओन कॅपिटल अँड बॉरोड कॅपिटल. आता ओन कॅपिटलमध्ये काय आहे की अगेन ओनरशिप सिक्युरिटीज, अँड बॉरोड कॅपिटल मीन्स
creditorship securities. Again, own capital is divided into two parts, that is equity shares and preference shares. And borrowed capital, मग ह्याच्यामध्ये काय येतं पुन्हा, इश्यू ऑफ डिबेंचर्स येतात, डिपॉझिट्स फ्रॉम पब्लिक येतं, बँक लोन येतं अँड लोन फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. म्हणजे ओनरशिपच्या बेसिसवरती ओन कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटल हे आपण सेपरेट सगळं पाहणारच आहोत, हे दोन टाईप. बरोबर. आता सेकंड टाईप जो होता ऑन द बेसिस ऑफ रिक्वायरमेंट ऑफ पर्पज. आपली रिक्वायरमेंट काय आहे, आपल्याला फंड कशासाठी यूज करायचा आहे, लाँग टर्मसाठी आहे का शॉर्ट टर्मसाठी आहे, आपली रिक्वायरमेंट काय आहे. अकॉर्डिंग टू दॅट रिक्वायरमेंट कॅपिटल अगेन डिवायडेड इंटू टू पार्ट, दॅट इज फिक्स कॅपिटल अँड वर्किंग कॅपिटल. फिक्स कॅपिटलमध्ये काय येतं, इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल. बरोबर. ते कशासाठी यूज केलं जातं, टू परचेस फिक्स ॲसेट्स. अँड वर्किंग कॅपिटल म्हणजे काय आहे की विच इज यूज फॉर डे टू डे ऑपरेशन्स ऑफ द कंपनी. बरोबर आहे. मग हा काय झाला, हे कॅपिटल झालं आपलं. आता ओन कॅपिटलमध्ये ओन कॅपिटल इज ऑल्सो नोन ॲज परमनंट कॅपिटल. दिस कॅपिटल इज नॉट रिक्वायर्ड टू बी रिटर्न बाय द कंपनी टू द इन्व्हेस्टर थ्रू आउट द लाईफ टाईम ऑफ द कंपनी. ओनर्स आहेत ना, त्यांचं कॅपिटल परत करण्याची कंपनीला गरज नसते. ते कंपनीच्या लाईफ टाईममध्ये ते परत केलं जात नाही, एक्सेप्ट रिडीमेबल प्रेफरन्सेस. मी तुम्हाला सांगितलं की ओन कॅपिटलमध्ये इक्विटी कॅपिटल पण येतं आणि प्रेफरन्स कॅपिटलमध्ये. प्रेफरन्स कॅपिटलचे पण परत टाईप्स आहेत, ते आपण नंतर घेणारच आहोत. पण रिडीमेबल म्हणजे जे परत द्यावे लागतात आफ्टर 2 years, 3 years, 5 years, 10 years. तर त्याच्याशिवाय एक्सेप्ट म्हटल्या वेअर द अमाऊंट इन्व्हेस्टेड इज रिटर्न आफ्टर द एक्सपायरी पिरियड. रिडीमेबल म्हणजे काय आहे की हा पिरियड 5 वर्षासाठी असतील, 7 वर्षासाठी असतील, तो पिरियड संपला की हे रिडीमेबल प्रेफरन्स परत द्यावे. रिटेनिंग प्रॉफिट्स ऑर कॅपिटलायझेशन ऑफ रिझर्व्स. मी आत्ता तुम्हाला सांगितलं की प्रॉफिट जो असतो तो कंपनी सगळाच प्रॉफिट कधीच डिव्हिडंड म्हणून वाटत नाही, त्यातला काही पार्ट रिझर्व म्हणून ठेवते, त्याला रिटेन्ड प्रॉफिट असंही म्हणतात. आणि हा रिटेन्ड प्रॉफिट पण काय आहे की फंड रेझिंगसाठी आपल्याला वापरता येतो. ओके. आता याच्यामध्ये शेअर कॅपिटलपासून आता आपण काय करूया, सुरुवात करूया की शेअर कॅपिटल मीन्स काय आहे आणि त्याच्यामध्ये आणखी काय काय येतं. द शेअर कॅपिटल ऑफ द कंपनी इज मनी सबस्क्राईब्ड बाय द शेअर होल्डर फॉर द पर्पज ऑफ कंपनी. शेअर कॅपिटल म्हणजे काय आहे की मनी सबस्क्राईब. काय पाहिजे तुला, जरा थांब 5-10 मिनटं, माझं लेक्चर होऊ दे, थांब 5 मिनटांनी. मनी सबस्क्राईब्ड बाय द शेअर होल्डर्स फॉर द पर्पज ऑफ द कंपनी. लोकांकडून हे पैसे गोळा केले जातात, त्याला म्हणायचं शेअर कॅपिटल. आता शेअर कॅपिटल, एक मिनिट, शेअर कॅपिटलचे पण पुन्हा काय आहेत, वेगवेगळे टाईप्स आहेत. शेअर कॅपिटलचे टाईप्स आहेत. आता काय काय टाईप्स आहेत शेअर कॅपिटलचे. फर्स्ट आहे आता हा आडवा फोटो काढलाय मी, ठीक आहे, ऑथोराइज्ड और रजिस्टर्ड कॅपिटल. आता ऑथोराइज्ड कॅपिटल मीन्स दिस इज द मॅक्झिमम कॅपिटल दॅट द कंपनी कॅन रेज विच इज ऑथोराइज्ड बाय द MOA, मेमोरेंडम ऑफ असोसिएशन. काय आहे की मेमोरेंडम ऑफ असोसिएशनमध्ये हे कॅपिटल इन्क्लूड असतं. द कंपनी डज नॉट इश्यू ऑल धीज टू द पब्लिक. एकदम हे इश्यू करायचं नाही. कंपनीच्या लाईफमध्ये काय करावं लागतं, ग्रॅज्युअली स्टेप बाय स्टेप हे कॅपिटल इश्यू करता येतं. इट विल बी रिलीज्ड ग्रॅज्युअली अकॉर्डिंग टू द कॅपिटल नीड्स ऑफ द कंपनी. आपल्या कॅपिटलच्या गरजा ज्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीने हळूहळू काय केलं जातं, हे आपल्याला इश्यू करता येतं. दिस इज ऑल्सो कॉल्ड रजिस्टर्ड कॅपिटल ऑर नॉमिनल कॅपिटल. ह्यालाच रजिस्टर कॅपिटल म्हणता येतं किंवा नॉमिनल कॅपिटल असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता हे ऑथोराइज्ड कॅपिटल असं तुम्हाला आठवतं का, बॅलन्स शीटमध्ये आपण वरती लिहितो पण ते बॅलन्स शीटच्या टोटलमध्ये आपण कधीच घेत नाही. लक्षात आलं. बरं, त्यानंतर काय आहे, इश्यूड कॅपिटल. ऑथोराइज्ड कॅपिटलचा एक पार्ट काय असतो, इश्यूड कॅपिटल. हे काय आहे
की सबस्क्रिप्शनसाठी दिलेलं आहे. इट इज दॅट पार्ट ऑफ ऑथोराइज कॅपिटल रिलीज टू द इन्व्हेस्टर्स फॉर सबस्क्रिप्शन. लोकांनी घ्यावं शेअर्स म्हणून ते केलेले इश्यूड कॅपिटल असतं. ओके. त्याच्यानंतर आणखी त्याचा एक भाग आहे सबस्क्राईब्ड कॅपिटल. आता सबस्क्राईब कॅपिटल मीन्स काय? दिस इज द कॅपिटल सबस्क्राईब बाय द इन्व्हेस्टर फॉर द ऑफर गिवन बाय द कॉर्पोरेट एंटरप्राइजेस. आता आपण काय केलेलं असतं बघा, तुम्हाला आठवते का? 11वी-12वीमध्ये तुम्ही बॅलन्स शीटला लिहिलेलं असेल, वरती ऑथोराइज्ड असेल 10,000 शेअर कॅपिटल किंवा 10,000 इक्विटी शेअर्स. आता या 10,000पैकी आपण काय करतो, 5,000 इश्यूड असतील, बरोबर. मग 5,000 जरी इश्यू केले तरी पण सबस्क्राईब तेवढे केलेले नाहीत ना. समजा 4,000 लोकांनी ते घेतलेले असतील, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं की सबस्क्राईब कॅपिटल. समटाईम्स देअर विल बी ओव्हर सबस्क्रिप्शन, म्हणजे 5,000 आपण इश्यू केले असतील तरी 6,000 अर्ज आलेले असतात. काही वेळेस काय होतं की 5,000 जरी इश्यू केले असतील तर 4,000 आपल्याला अर्ज आलेले असतात, ठीक आहे. मग काय आहे की अकॉर्डिंग टू द सिच्युएशन मग बोर्ड ऑफ डिरेक्टर काय करतं, डिसिजन घेतं आणि काय करतं, अलॉट करतं. ओके. सम सबस्क्रायबर्स विल बी अलॉटेड इन फुल, सम आर अलॉटेड प्रो राटा अँड सम ॲप्लिकेशन्स आर रिजेक्टेड. खूप म्हणजे खरं हे डीप आहे. हे 11वीला तुमचं सगळ्यांचं झालेलं आहे. प्रो राटा अलॉटमेंट झालेलं आहे का तुमचं? तुम्ही ऐकला आहे का हा शब्द? बघा आता काय आहे की आपण 5,000 शेअर्स इश्यू केले. एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. 5,000 शेअर्स इश्यू केलेले आहेत आणि 10 किंवा 10,000 सबस्क्राईब्ड आले, 10,000 अर्ज त्याच्यासाठी आलेले आहेत. मग आता आपण काय करतो, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स काय करतात की प्रो राटा अलॉटमेंटवरती, म्हणजे कोणत्या सिच्युएशनमध्ये 5,000 इश्यू केलेत आणि 10,000 ॲप्लिकेशन आलेत, या सिच्युएशनमधलं सांगते आहे मी. मग बोर्ड ऑफ डिरेक्टर काय करतं की प्रो राटा अलॉटमेंटवरती कॅपिटल इश्यू करतात. आता प्रो राटा अलॉटमेंट म्हणजे काय? ज्यांनी काय केलेलं आहे, 100साठी ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्यांना काय केलं जाईल, 50%, 50च शेअर्स, कारण डबल आले ना ॲप्लिकेशन. लक्षात आलं? 5,000च आपण इश्यू करायचे आहेत आपल्याला, 10,000 अर्ज आले, मग ज्यांनी 100साठी मागितले त्यांना 50, ज्यांनी 50 मागितले त्यांना 25, बरोबर. प्रो राटा अलॉटमेंट याला म्हणायचं. हां. आणि काही ॲप्लिकेशन मात्र काय केले जातात, रिजेक्ट केले जातात. समजलं? सबस्क्राईब्ड कॅपिटल. त्यानंतर आहे कॉल्ड अप कॅपिटल. आता कॉल्ड अप कॅपिटल मीन्स काय? तर इट इज दॅट पार्ट ऑफ सबस्क्राईब कॅपिटल कॉल्ड बाय द कंपनी टू मेक अ कॉन्ट्रीब्युशन टू द शेअर कॅपिटल. बघा आता कॉल्ड अप, मग कंपनी काय करते की त्यांना तुम्हाला इश्यू केलेले आहेत, मग त्याचे अलॉटमेंट असतात. द कंपनी मे कॉल फुल ऑर पार्शियल मनी. मग फर्स्ट अलॉटमेंट, सेकंड कॉल, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, फायनल कॉल, अशा टप्प्यांनी पैसे मागवते किंवा एकदम पण पैसे मागवते. त्याला काय म्हणायचं, कॉल्ड अप कॅपिटल. आणि नंतर काय आहे लास्ट, पेड अप कॅपिटल. आता पेड अप कॅपिटल मीन्स काय? इट इज दॅट पार्ट ऑफ कॉल्ड अप कॅपिटल रिसिव्ड बाय कंपनी. डायरेक्टली किती लोकांनी पैसे पे केले ते काय सगळे आहेत पेड अप कॅपिटल. अँड फायनली ॲपियर इन द बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीटमध्ये ते काय होतं की पेड अप कॅपिटलच ॲपियर होतं, बाकीचे अमाऊंट ॲपियर होत नाही. समजलं? लक्षात आलं? ओके. आपण काय करूया, इथेच थांबूया, व्हिडिओ मोठा झाला. कुठला टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे, कॉर्पोरेट सिक्युरिटीज अँड सोर्सेस ऑफ लॉंग टर्म फायनान्स. तुमच्या एक्झामची नोटीस सही करून आली की मी ते टाकते. ही एक्झाम तुमची 3rd टॉपिकवरती असणार आहे आणि 3rd टॉपिकची PPT मी ऑलरेडी सेंड केलेली आहे. सगळे लेक्चर्स घेतलेले आहेत ते पुन्हा ऐका आणि MCQs आहेत ते तुम्ही सॉल्व करा. ओके. बाय बाय.